या ठिकाणी जे आपले महाविद्यालयात प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत यांना वेतनावर आणण्याच्या संदर्भातला हा मुद्दा आहे। 2014 साली आपण सांगितलं आहे की कायम शब्द काढला, मागच्या 5 वर्षांमध्ये 2 टप्प्यामध्ये 40% अनुदान आपण त्यांना दिलं, परंतु आता त्यांची मागणी आहे की आम्हाला 100% अनुदान द्या। मला हे समजतं की 100% कदाचित एकदम देणं जमणार नाही, पण किमान दादा आम्ही 40% दिलं तर तुम्ही 40% ना 20% तरी अजून अनुदान त्यांना तिसरा टप्पा जो आहे अनुदानाचा तो दिला पाहिजे। आता आपण जर बघितलं तर मला कधी कधी समजत नाही, आपल्या उत्तरात आपण सांगितलेलं आहे की निर्णय झाला त्या संदर्भात आपण GR काढला। आता GR काढायच्या आधी यांचं सगळ्या स्तरावर व्हेरिफिकेशन केलं। ज्यावेळेस मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आला त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या प्रस्तावामध्ये संपूर्ण व्हेरिफिकेशन करून फायनान्स विभागाच्या मान्यतेने मंत्रिमंडळाने तो प्रस्ताव मंजूर केला। तरी देखील आपण जर पुरवणी मागण्यांचं पुस्तक बघितलं तर त्यात आपण काय म्हणतोय, त्यात पुरवणी मागण्यामध्ये आपण लाक्षणिक मागणीच केली आहे आणि आपण म्हटलंय की यादी आता फायनान्स विभाग तपासते। आता जर आपण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा निर्णय केला, फायनान्स विभागाच्या माध्यमातून किती तुकड्या, किती शिक्षक, किती महाविद्यालय, किती प्राथमिक शाळा असं सगळं यादी सहित हे फायनान्सला गेलं, फायनान्सने मान्यता दिली, त्यानंतर मंत्रिमंडळापुढे आलं, मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यानंतर आपण त्या संदर्भात GR काढला। आता असं असताना या पुरवणी मागण्यांमध्ये त्याच्या संदर्भातली पूर्ण मागणी यायला पाहिजे होती, ती काय आलेली नाही, ती लाक्षणिक मागणी आलेली आहे। त्यामुळे पुन्हा किती वेळा फायनान्स तपासणार आहे आणि म्हणून आता तपासणीची आवश्यकता नाहीये। मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय, फायनान्स डिपार्टमेंटचं कॉन्फरन्स आहे, त्यामुळे त्या यादीला पूर्ण मान्यता आहे असं समजून त्यांना हा जो दुसरा 20%चा टप्पा आहे तो आपण देणार का, एक तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा जो काही 100% आहे, नाही 100% 80% काय होणार, पण हे आपण कधीपर्यंत त्यांना देणार। आणि तिसरा याच्यातला अध्यक्ष महोदय विशेषतः हे सगळं करत असताना सभागृहात आपण त्यास आश्वासन दिलं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्या, फक्त त्याची तपासणी करायची होती की जे अघोषित विद्यालय आहे, म्हणजे आपण 1600 काही दिले पण 353 अघोषित विद्यालय राहिले होते ज्याला मंत्रिमंडळाने मान्यताच दिली होती, पण सांगितलं होतं की याची एकदा तपासणी करून घ्या। ती तपासणी करून त्यातले जवळजवळ 353 अघोषित विद्यालय सगळे निकष पूर्ण करतात असं सांगून आपल्यापर्यंत आल्यात, म्हणजे मंत्री शासनाकडे आलेले आहेत। तर हे जे अघोषित 353 आहेत यांना आपण कधीपर्यंत मान्यता देणार। माझा प्रश्न असा आहे की 14 मध्ये आपण कायम शब्द काढला, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा 20% दिलं, ते मिळालं, दुसरं 20% आम्ही दिलं, त्याचा GR निघाला, तो GR निघाल्यानंतर ते जे 20% आहे ते देत असताना त्याची सगळी तपासणी झालेली आहे, त्यामुळे ते पैसे आता दिले पाहिजेत। तर त्याकरता पुन्हा तपासणी करता आता ते वित्त विभागाला, त्यात ज्याची तपासणी झाली नव्हती तेवढंच वित्त विभागाला जायला पाहिजे होतं, हे सगळं वित्त विभागाकडे पुन्हा तपासणीला गेलं। वित्त विभागाकडे अशी कुठली यंत्रणा नाही आहे की ते जाऊन शाळा तपासतील, त्यामुळे जो GR निघालेला आहे, म्हणजे GR तर मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन हे 20% द्यायचे याकरता घेतलाय, त्यामुळे ते पैसे कधी मिळणार। आणि तिसरं, आता जी काही या ठिकाणी आंदोलन चाललंय ते 100% करता चाललेलं आहे, परीक्षेवर बहिष्कार टाकू म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता 40%चं तर झालं, उरलेले 60% राहिलेले आहेत, मी त्यांची 100% मागणी असली तरी नाही 100% तर 80% पर्यंत 60% पर्यंत आपला काय टप्पा ठरलेला आहे, आपण कधीपर्यंत उर्वरित अनुदान जे आहे ते या शिक्षकांना किंवा या शाळांना देणार आहात, असा माझा प्रश्न आहे। आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे सगळं होत असताना 353 अघोषित शाळा आहेत की ज्याला आपण अनुदान देण्याचं मान्य केलं, त्याचे काही टप्पे राहिले, त्याची काही पाहणी राहिली होती, ती सगळं करून या 353 शाळांच्या संदर्भातला अहवाल आता आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, सगळे निकष ते पूर्ण करतायत। 1600 आपण केल्या, आता या ज्या 353 ज्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे शासनाने की तुमचं पाहणी पूर्ण झाल्यानंतर जे निकषात बसतील त्यांना आम्ही देऊ, तर 353 आलेल्या आहेत निकषात बसणाऱ्या, यांना आपण कधीपर्यंत अनुदान देणार। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं त्यातले प्रचलित असं आहे, माझं एक डोळा इकडे आणि एक डोळा इकडे, प्रचलित धोरण
काही नव्हतंच, कुठलंही प्रचलित धोरण नव्हतं. तथापि स्वतः उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या ठिकाणी आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की एकदा GR निघाला, सगळ्या तपासण्या करून एकदा GR निघाला, त्याच्यानंतर वित्त विभाग पुन्हा का तपासणी करणार आहे आणि कशी करणार आहे? कारण वित्त विभागाने सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन सगळ्या प्रकारच्या तपासण्या शालेय शिक्षण विभागाने केल्या, त्याचे सगळे मूल्यांकन झालं, मूल्यांकनानंतर त्या पात्र ठरल्या, पात्र ठरल्यावर वित्त विभागाला गेल्या, वित्त विभागाने मान्यता दिली, मंत्रिमंडळापुढे आलं, मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्यानुसार GR निघाला. हे वेळ काढण्याचं काम चाललंय. हे आपल्याला 20% पैसे द्यायचे नाही किंवा त्याला विलंब करायचा आहे याकरता हे चाललंय का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एक तर जे झालंय ते म्हणजे 40% जे 20% आहेत ते आता तात्काळ दिले पाहिजे. दुसरा जो त्याच्यानंतरचा टप्पा आहे तो कधी मिळणार आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. आणि तिसरं, माननीय मंत्री महोदयांनी 31 मार्च, तर ह्या ज्या 353 अघोषित शाळा, मग आपल्या उत्तराचा असा अर्थ घ्यायचा का की 31 मार्च पर्यंत आपण मंत्रिमंडळापुढे या शाळांकरता जाल? जे 20% होते त्यांना 40% करत असताना त्यांची तपासणीच नाही आहे. परत ज्यांना नव्याने 20% दिले त्यांची तपासणी होऊन आलेला आहे, पण तरी देखील वित्त विभागाने रॅन्डम तपासणी करावी असा विषय नव्याने ज्यांना 20% दिले त्यांना आहे. आता ज्यांना 20 वरनं 40 त्यांना तर रिकॉग्निशनच दिला ना. 20% अनुदान दिलं म्हणजे काय केलं आपण? त्यांना 20चं फक्त 40 केलं आपण. पण त्यांच्याही करता आपण या ठिकाणी काय केलं आहे? लाक्षणिक मागणी केली आहे ना आपण त्यांच्याकरता. ज्यांना 20चं 40 केलं त्यांना तर पूर्ण पैसे दिलेच पाहिजे, कारण त्यांच्या तपासणीचा विषयच नाही आहे. नाही, त्यांना एक मिनिट ताई बसत ताई तुम्ही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे आशिष शेलारांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. शासन याच्यामध्ये तांत्रिक बाबी बरं काय, चला आता ह्या GR प्लॉटचं इंटरप्रिटेशन आपण करू. तर या GRचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर काय करायचं आहे? शिक्षण विभागाला त्यांनी जी माहिती संकलित केली आहे ती द्यायची आहे. याच्यापेक्षा जास्त काही करायचं आहे का? पण ते का नाही होत? मग पुरवणी मागल्या तर आत्ता आल्या ना तुमच्या, डिसेंबरच्या तर नाही, ठीक आहे, तो छोट त्यावेळेस नाही आणू शकलात तुम्ही, त्याच्यानंतरच्या मागण्या आहेत ना पुरवणी आता. मग या मागण्यांपर्यंत तर ते झाला पाहिजे होतं दादा. मग याच्यात तिरंगाई नाही आहे का? मग शालेय शिक्षण विभाग काय करतं, वित्त विभाग काय करतं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक वेळकाढू धोरण चाललेलं आहे. पुढचा टप्पा तर सोडूनच द्या, ज्याकरता आंदोलन होतं. हे 40% करता आंदोलन नव्हतं, हे पुढच्या 60% करता ते तर सोडून द्या. पण जे 40% झालं तेही पैसे आपण देत नाही आहोत, त्यामुळे ते पैसे दिले पाहिजेत आणि पुढचे पैसे कधी देणार हे सांगितलं.